आयुर्वेदामध्ये व्हेरिकोज व्हेन्स बद्दल काय सांगितलेलं आहे? आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने याबद्दलचे उपचार सांगितलेले आहेत? तर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जे 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ, याच्यामध्ये वातदृष्टी आपल्याला व्हेरिकोज व्हेन्समध्ये झालेली दिसते आणि पित्ताचं त्याला कधी कधी जोड असते. याच्यानंतर जे 7 धातू आहेत, 7 धातूंमध्ये विशेषतः मांसधातू, मेदधातू आणि रक्तधातू, ह्या तिघांचीही दृष्टी झालेली आपल्याला याच्यामध्ये दिसते. आपण सुरुवातीलाच विचार केला की याच्यामध्ये वात हा दोष जो आहे तो प्रमुख आहे. त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये रक्ताची दृष्टी आहे, तिथे ज्या स्थानिक जे मांसधातू आहे त्याची दृष्टी आहे, स्थानिक मेदधातूची पण दृष्टी आहे. याच्यामध्ये जे ट्रीटमेंट आपण किंवा चिकित्सेचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला प्रामुख्याने वाताची चिकित्सा करणं हे याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. आणि कुठल्याही वातदोषाची चिकित्सा ही तेलाशिवाय होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण कुठलंही औषध हे तेलासोबत ॲड करतो त्यावेळेला त्या औषधाचे गुणधर्म वाढतात आणि त्या तेलाचेही गुणधर्म वाढतात आणि मग त्या तिथे आपल्याला काम करण्यासाठी त्या पर्टिक्युलर वायूची दृष्टी जी आहे, जिथे जे वाताची दृष्टी झालेली आहे, ह्याच्यासाठी आपण ते तेल प्रामुख्याने वापरतो.